आर्याची डेड बॉडी इथे इथे कोणा ठेवली? जामकरने कसं नाही बघितलं अजून? बरं झालं जामकरने नाही पाहिलं, नाहीतर आतापर्यंत सगळं गाव पेटवलं असतं. ही डेड बॉडी इथे कोणी ठेवली? काहीतरी चुकतंय देवी सिंग तुझा. तो कोण माणूस आहे? तुझे सावज कसं काय मारून टाकतोय तो? सावज मारतोय, त्यांचे दागिने पैसे लुटतोय, साकीची डेड बॉडी लपवली. नशीब ही आर्याची डेड बॉडी मला सापडली आहे. हा जो कोणी येणार त्याला मी सोडणार नाहीये. आधी या डेड बॉडीची विल्हेवाट लावावी लागेल. जामकर साहेबांच्या घराचं दार उघड, पण ते तर गुरुजींच्या घरी तपास करतायत ना. मग घरात कोण आला असेल? बहुतेक आर्यताई तर नाही ना? एकदा जाऊन बघतो. नाही नाही, नको. बाई माणूस एकटी अशी घरात असताना जाणं बरोबर नाही. एक काम करतो, जामकर साहेबांना जाऊन सांगतो, म्हणजे ते इकडे येऊन त्यांच्या बहिणीला भेटतील. आप्पा, झाली सगळी तयारी? करायची का अंत्यविधीला सुरुवात? हा वय वय करू की. चला आता कोणासाठी थांबायचं? ए पोरांनो, घ्या बॉडी घ्या, चला. थांबा. आधी पोलीस पंचनामा, मग बाकीचं सगळं. तुमचं झालं का पुन्हा सुरू? सरकारी काम आणि 6 महिने थांब. हे बघा, तुम्हाला काय पंचनामा करायचा असेल ना तो तुम्ही करत बसा. आम्हाला थांबवायचं नाही. आम्ही अंत्यविधी करणार म्हणजे करणार. आहे 2 बायकावाले देशमुख, जमिनी सकट मेंदूही घाण ठेवला की काय? अहो, देहाचे अंत्यसंस्कार झाल्यावर पोस्टमॉर्टम काय तुमच्या बॉडीचं करू मी? गुरुजी, गुन्हेगाराला पकडायचं असेल तर मला सहकार्य करावं लागेल. आणि तुम्ही नीट ऐका, जर तुम्ही असंच वागत राहिलात तर तुमच्याही घरात मुर्दे पडायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे ठरवा, गुन्हेगाराला मोकाट सोडायचंय की त्याला जेरबंद करायचंय? जामकर साहेब, मी तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करायला तयार आहे. याला म्हणतात समजूतदारपणा. नाहीतर काही लोक अजिबातच मेंदू नसल्यासारखं वागतात. मला एक सांगा गुरुजी, उत्सवाचं सोनं तुम्ही घरी आणता, नेहमी आणता? याच वर्षी आणलं होतं, आणि हे आणलं होते तुम्हा दोघांशिवाय आणखी कोणाला माहित होतं? नाही साहेब, याची कुणालाच कल्पना नव्हती. ते धन मी कधीच घरी आणत नाही.
ते मंदिराच्या तळघरातच असतं. पण यावेळेला उत्सवाच्या काळात कुणाची त्याच्यावर नजर पडू नये म्हणून मला भीती वाटली, म्हणून मी ते घरी आणलं. भीती वाटली? याच वेळी कशी भीती वाटली तुम्हाला की कुणी तुम्हाला भीती दाखवली? मला वाटतं उत्सवाच्या दिवशी सगळे मिरवणुकीत गुंतलेले असताना ना, हे जे पेटारे आहेत त्याच्यावर कुणी पण वाईट नजर ठेवू शकतं. म्हणजे चोरीचा प्रयत्न होऊ शकतो. आता जर ह्या गुरुजीनं माझं नाव घेतलं तर मी जामकरच्या कचाट्यात आहे तेच अडकीन. नाही साहेब, गावातलं एकूणच वातावरण बघून मला तसं वाटलं, म्हणून मी घरी घेऊन आलो सगळं. तुम्हाला शाबासकी कशी द्यावी तेच मला कळेना. या उत्सवाच्या निमित्तानं गर्दीचा फायदा गुन्हेगार घेऊ शकतो हे तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही गावाला उत्सव घ्यायला भाग पाडलं. मंदिरातलं धन तुम्ही घरी आणलं हे तुम्हा दोघांशिवाय कुणालाही माहित नव्हतं असं तुम्ही म्हणता. मग ते चोराला कसं कळलं? मला सांगा, असं करायचा सल्ला तुम्हाला कुणी दिला होता? हा जामकर परत परत तेच का विचारतोय? गुरुजींनी मगाशी सांगितलं नाही, पण आता नक्कीच माझं नाव सांगेल तो. नाही साहेब, मीच माझ्या मनाने निर्णय घेतला. या धनाबद्दल कुणालाच कसली काही कल्पना नव्हती. गुरुजी, चोरी झाली ना, म्हणजे तो चोर तुमच्यावर पाळत ठेवत होता. तुम्ही हे सोनं कुठं कुठं दडवू शकता याचे आडाखे अंदाज बांधत होता तो, नाही? साहेब, सारे घरभर शोधाशोध केल्याचे कोण आहेत? म्हणजे घरात सोनं आहे हे त्यांना माहित होतं, पण ते नेमकं कुठं आहे हे त्याला माहित नव्हतं. नाही, अरे काय नवनवीन डाउनलोडिंग ऐकायला मिळायला लागले. लक्या, तुम्ही ती नथ शोधायला आला होता तेव्हा तुम्हाला काही दिसलं का असं वेगळं? नाही ना, दिसलं असतं तर त्या चोराला सोडलं असतं का? आम्ही धरलं असतं ना तिथंच. हो, आणि साहेब ज्यावेळी आम्ही आलो होतो का नाही त्यावेळी अशा काही संशयास्पद हालचाली पण आम्हाला जाणवल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्ही जास्त लक्ष नाही दिले. अरे पण तुम्ही दोघं नीट आठवा, कुठला माणूस बिनूस येताना जाताना दिसला का तुम्हाला? कसे लोक आहात ना तुम्ही, किती निष्काळजी आहात तुम्ही. तुमच्या गावात 3-3 माणसांचे मृत्यू होतात, तुमच्या डोळ्या देखत होतात, तुम्हाला त्याचं काहीच नाही. डोळे असूनही अंधासारखं वागता तुम्ही. खुनी या गावातच आहे, कदाचित तो इथे आता उपस्थित असावा. जामकर साहेब, तुम्ही तुमच्या वहिनीला शोधताय ना? हा, आता तुमच्या घराचा दार उघडा दिसला मला. बहुतेक त्या घरी आल्यात. सुधाकर, आता तपास चालू ठेव, मी आलोच. हो साहेब. ती आर्या घरी कशी काय असू शकते? तिला तर मी मारलंय.